महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग व डी.वाय. पाटील विद्यापीठ, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने डी.वाय. पाटील विद्यापीठ नेरूळ येथे एका विशेष पर्यावरण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर पर्यावरण विषयक परिषदेचे आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून 100 दिवसांच्या कृती आराखड्याच्या निमित्ताने करण्यात आले आहे. या परिषदेत पर्यावरण क्षेत्रातील अर्थशास्त्र व नवीन संधी, रिसायकलिंग क्षेत्रातून निर्माण होत असलेली चक्राकार अर्थव्यवस्था अर्थातच आणि विविध पर्यावरण विषयक विषयांवर विचार मंथन केले. या एक दिवसाच्या परिषदेत अनेक विषयांवर सखोल विचार मंथन केलं जाणार असून या परिषदेला महाविद्यालयीन विद्यार्थी, उद्योगांचे प्रतिनिधी, या क्षेत्रातील मान्यवर संस्था यांना निमंत्रित करण्यात आले होते. या परिषदेला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वनिता वेद सिंगल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉक्टर अविनाश ढाकणे व डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू व अध्यक्ष डॉक्टर विजय द पाटील हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत. एक राज्य शासनाचा इनिशिएटिव्ह आणि एमपीसीबी बोर्डाचा इनिशिएटिव्ह आहे. पूर्ण राज्यभरामध्ये वर्कशॉप ऑर्गनाईज करतोय. त्या वर्कशॉपमध्ये एन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटी आणि त्याच्यामध्ये काय काय ऑपॉर्च्युनिटी सुद्धा असतात, बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूनी किंवा अजून काय ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल, त्या अनुषंगाने आज ते डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटीमध्ये नवी मुंबई इथे हा वर्कशॉप ऑर्गनाईज केलेला आहे. तर असे अनेक वर्कशॉप पूर्ण राज्यभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ऑर्गनाईज होणार आहेत. तर एखादा हा पहिला इनिशिएटिव्ह आहे डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटीमध्ये आणि आपण बघताय की चांगला प्रतिसाद आज इथे आहे. मुलांमध्ये उत्साह आहे. एका बाजूला एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आणि त्या अवेअरनेस क्रिएट करताना सुद्धा त्याच्यामध्ये अजून काही बिझनेस ऑपॉर्च्युनिटी सुद्धा आहेत का, त्या अनुषंगाने हा वर्कशॉप इथे ऑर्गनाईज केलेला आहे. When we talk about environment, I think maybe a decade ago when we spoke about environmental policies, we spoke about pollution, we spoke about other things, we didn't pay a lot of attention to it because we felt that there were other challenges in the world which had to be given attention to. But now with the passage of time and when we live in the present, we realize that environmental economics, environmental challenges which the world faces are the single most pressing challenge that we as humanity face in this world. Talking about environment, I think one of the most important things, all around us we see the challenges that we face in the field of